अकलूज प्रभाग 6 मधील बेरोजगारी, मूलभूत सुविधा आणि विकासाच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन भाजपचे उमेदवार गिरीराज माने पाटील यांनी दिले आहे। अकलूज प्रभाग क्रमांक 6 मधील बेरोजगारी, मूलभूत सुविधा आणि विकासांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन भाजपचे उमेदवार गिरीराज माने पाटील यांनी दिले आहे। लाईट, पाणी, रस्ता किंवा गटारीच्या समस्या ह्या खूप बेसिक समस्या आहेत. त्या तर आहेतच, परंतु त्यातूनही मोठ्या समस्यामध्ये रोजगाराच्या समस्या आहेत किंवा शिक्षणाच्या समस्या आहेत. आज आपण पाहतोय की अकलूजमध्ये उच्च शिक्षित तरुण आहेत, पण त्यांना रोजगार नाही. त्यांना हाताला काम नाही किंवा जर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर अकलूज येथील तरुणांना पुण्याला किंवा बारामतीला या ठिकाणी शिक्षणास जावं लागते. त्यामुळे आमचा प्रयत्न राहील की अकलूज या ठिकाणी कॉलेजेस असतील किंवा मेडिकल कॉलेज असतील, असे वेगवेगळे संस्था म्हणजे ज्यातून मुलांना शिक्षण चांगले मिळेल आणि त्यातून त्यांना रोजगाराची निर्मिती होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू। नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून प्रभाग 6 मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते। तरुणांच्या शिक्षण व रोजगाराच्या मोठ्या समस्येवर लक्ष वेधत त्यांनी अकलूजमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री, IT हब आणि उच्च शिक्षण तसेच मेडिकल कॉलेज उभारण्याचा प्रयत्न करू असे सांगितले। माझ्या प्रभागामध्ये आता तसं बघायला गेलं तर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गटारीची समस्या आहे। लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। पक्की घरं नाहीयेत, लोकांची घरं आज मोडकळीस आलेली आहेत। तसंच आपण जर बघितलं तर 6 नंबर प्रभागापाशी किंवा त्याच्या जवळ अकलूजचा ऐतिहासिक किल्ला, भुईकोट किल्ला, शिवसृष्टी तिथं आहे। पण आज आपण बघतोय तर तिथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये। लाईटची म्हणा, लाईट नाहीये किंवा रस्ते चांगले नाहीयेत आणि तिथं सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। आणि तिथं बाहेरून येणारे जे पर्यटक असतील किंवा तिथील त्या भागात राहणारे लोक असतील, त्यांना शौचालयाचा खूप मोठा म्हणजे अडचण आहे। आणि जो आपला अकलाई देवीपासला जो नदीकाठ आहे, तिथं पूर्वी बाग करण्यात आली होती, पण ती आज मोडकळीस आलेली आहे। किंवा तिथं पूल बांधलेला होता, जिथं आता तुम्ही तिथं बोर्ड टाकलाय, 57 लाख रुपये खर्च करून तो पूल बांधला, पण त्याचा काहीच उपयोग त्या किल्ल्यासाठी झाला नाही किंवा त्या मंदिरासाठी झाला नाही। तर अशा काही समस्या आहेत ज्याच्यामुळे त्या आम्हाला सुधारणा करायच्या आहेत त्यामध्ये, आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू। प्रभागातील पिण्याचे पाणी, रस्ते, गटार, पक्की घरे, भुईकोट किल्ला परिसराची दुरावस्था, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, अकलाई देवी मंदिरासमोरील डम्पिंग ग्राउंडची समस्या यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कचरा व्यवस्थापनाबाबत त्यांनी सेग्रिगेशन प्रक्रिया, प्रकल्प आणि त्यातून रोजगार निर्मिती यावर भर देण्याची भूमिका मांडली। अकलूजच्या तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून छोटी मोठी उद्योगसृष्टी उभी करणार आहोत असा निर्धार गिरीराज माने पाटील यांनी व्यक्त केला।